हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो मार्कंडेय आणि युधिष्ठिराल संवादांतो मस्त विषय मी पळईल जले कलियुगा वर्णन करता कलील प्रभाव सांगता कल्की नेवनु सत्ययुगाचे स्थापन करची कशी म्हणून म्हणता मार्कंडेयो. मागिरी रायांगेल विषय येता त्या क्षत्रियांगेल महत्व कसले म्हण निमगितना सुहोत्र शिबिरायो मागिरी सेदुक वृषधर बालचरित्रा येयातील काणी या पुढे सांगता. मागिरी इंद्रनी अग्नीने येऊन शिबी चक्रवर्तील परीक्षकरचे पार्वणी गिडूग जाऊन येऊन त्याबाई सांगता. मागीर नारदान शिबी लेख महत्वाचे शिबी म्हळ्यार कसलो म्हणून सांगून ते एक तागेले विचारू श्रेष्ठ रायो शिबी म्हणून राया नारदान सांगिले ते काणी सांगता. इंद्रद्युम्ननी चिरंजीवी तांगेले काणी पुरे सांगले. आत तो मार्कंडेय महर्षीलागी युधिष्ठिर निमगिता इंद्रद्युम्नाक वापस स्वर्ग प्राप्ती जालेले इतिहास तुम्ही सांगले. आता तितली मान्य आणि म्हाका दाना विषयी पुरे सांगता म्हणून सांगून म्हणता. दान खंयचे अवस्थेन तो म्हळ्यार खंयची अवस्थ म्हणून म्हळ्यार बाल्या कोरका की मागिरी अंतर्जातरी कोरयेत की तसल पुरे अवस्थ म्हणून म्हळ्यार मागीर खंयचे आश्रम आशिल जनान खंयची दान ब्रह्मचर्य वानप्रस्थ गृहस्थ अशे पुरे आनी खंयचे विधाचे दान करल्यार मरणानंतर स्वर्ग मेळटा म्हणून हे पुरे सांगता म्हणून म्हणटरस. तेदना तो सांगतरस युधिष्ठिरा व्रता जन्मानी चत्वारि व्रतादानानि षोडश व्रता जन्म हि अपुत्रस्य ये च धर्म बहिष्कृताः. पळय व्रता जन्मानी चत्वारि आ चारी रितीर जीवन करचे व्यर्थ म्हणून सांगून मागिरी 16 नमनेचे दान व्यर्थ म्हणून सांगता. मागिरी व्रता जन्म ह्या पुत्रस्य चेडून नातिलेला जन्म व्यर्थ तशीची पळय चार रितीची जन्म व्यर्थ म्हणटा पळय कसले म्हणून म्हळ्यार नित्याची परान्न घेवन जीवन करता पळय तांगेल जन्म व्यर्थ. देवाक पित्रांक अतिथींक समर्पण करनाशी एकलोची अन्न सिद्ध करून जेवत पळय तवय व्यर्थ. मागीर चेडूवांक आनी वृद्धांक कोण सोण सुरवे जेवता तागेले जीवन व्यर्थ ताण म्हळ्यार तागेले जन्म व्यर्थ. आनी धर्मबाहीर म्हणून म्हळ्यार धर्मार जीवन करनाशी अधर्मार जीवन करचे जाल्यार तागेले जन्म व्यर्थ. आनी 16 दान व्यर्थ म्हळें न्हय ते कसले म्हणून म्हळ्यार नैष्टिक ब्रह्मचारी जावनच पुरो जेवो संन्यास जावनच पुरो वो श्रेष्ठ म्हणून तो पतीत वे म्हूण पळोवका अपवित्र वे पळोवका तो तसल्याक दान दिवच्यानच अन्यायान संपादन करलेले दुडवान दान दिवच्यानच तेवय निष्फल.
मागिरी एक ब्राह्मण तवय अपवित्र जाल्यार म्हळ्यार ब्राह्मण धर्म ब्रह्मधर्म पालन करनासले ताकाय दान दिवच्यानच चोराक कोणें दान दिनाची मागीर पित्र गुरुजन मालगडे हांकां दान दिवच्यानच हें कसल्याक म्हण मागीर सांगताची फटी सांगतल्यांक दान दिवच्यानच पापिश्टांक दान दिवच्यानच कृतज्ञांक दिवच्यानच ग्रामपुरोहिता दिवच्याना वेद विक्रय कोण कोण जीवन करता तांकां दान दिवच्याना तो कितलो व्हडलो पंडीत जावं ताका दान दिवच्याना शूद्र जावन पुरोहीत वृत्ती कोण करता तांकां दिवच्याना मागीर जातीन मात्र ब्राह्मण जाल्यार तो अध्ययन करना अध्यापन करना ताका दान दिवच्याना मागीर ऋतुमती जाल्लेली चेल्ली म्हळ्यार कन्यादान करचें म्हळ्यार कन्या म्हळ्यार 10 वर्सां भितरची प्राय येना तिलीक दान कोरका तशें आशिल्लें आतां तशें ना आतां पळय वारडीक 18 शिवाय वारडीक केल्यार गव्हर्मेंट धरता चुकी म्हणटा कानून बाहेर जाते जाल्यार त्यांची तेदनाच कालांत तसल चिल्यांक म्हळ्यार कोण प्राय आयल्या ते चिल्लीक वारडी करून घेतिलो केदो व्हड ब्राह्मण जावं तो ताका दान दिवचें ना म्हण आशिल्लें आनी शूद्र स्त्रियांक वारडी करून घेतिल्ले ब्राह्मणाक दान दिवचें ना म्हण आशिल्लें मागीर स्त्रियांक मागीर हें कसलें हावाडीक म्हणटा पळय दिवडन हें सरप धरतलो ताका परचारकांक फुडें दान दिवचें हाजे निमती पाप वट्टू जाता शिवाय पुण्य प्राप्ती जायना आतां स्त्रीजनांक परिचारकांक आनी पित्र इत्यादी गुरुजनांक मालगड्यांक इत्याक दान दिवच्यानच निश्फल म्हूण सांगला इत्याक म्हळ्यार आम्मा आनू आमगेल पशी मालगड जनांक दान दिवन सोडची न्ही तांगेल सेव कोरका म्हूण तशीची परिचारक आमकां नमगून येयल्यांची स्त्रियो तांणी तशी बामणां नमगून जीवन करतले तांकां पुराय दान दिवची न्ही तांकां पालन पोशण करका हें मनशाल कर्तव्य हांकां दान दिल्यार त्या दानांत परिगणन जायना म्हूण सांगून तशी मागीर कोण अज्ञानी दान करता तो जाल्यार तें दान एक वेळ भय्याचें म्हळ्यार दान दिना नतल्यार चुकीक मनीस जावन तर दान दिवकाकय ना नतल्यार जल्म व्यर्थकय अशी पुराय भय्यान जेवो कोपान यो एकलो दान घेवचें आयला बा हांकां दान दिवचें काम म्हाका दिना म्हूण म्हळ्यार धा कडेन वचून सांगताचें म्हूण कोपान दान केल्यार त्या वेळी दुश्फल दिता म्हूण सांगून मागीर श्रोत्रीय जावन आशिल्ल्या ब्राह्मणांक भक्तीन दान केल्लें म्हूण जाल्यार वृद्धाप्यांतूची तेंचे जन्माचे वृद्धाप्यांतूची ताजें फल मेळटकय तशीची सर्वावस्थ बाल्य कौमार वार्धक्य 3 अवस्थेंतूय सर्व दान दिवका म्हणस तें कोणा दिवका श्रोत्रीय ब्राह्मणांक दिवका म्हणस म्हणटा तेदना तो निमगीत के धर्मराय महर्षी मार्कंडेय महर्षी तुमी सांगतात श्रोत्रीय जावन आशिल्ल्या ब्राह्मणांक दान दिवका म्हूण 4 वर्णाच्या न्ही श्रोत्रीय जावन आशिल्ल्या ब्राह्मणांक दान दिवका म्हूण जाल्लें न्हय तेदना 4 वर्णाच्या लेगीत दान घेतात न्हय प्रतिग्रहण करतात न्हय ब्राह्मण तेदन तांणी आतां दान घेतिल्ल्या जनाकय उद्धार करता ताजे नंतर दान घेवचें एक पाप म्हणटाची त्या पापान कशी विमुक्त जाताची 4 वर्णाच्या लेगीत दान घेतिल्ले ब्राह्मण श्रोत्रीय तांकां कसलें पाप येना येत न्हय तांणी कशी पुण्य लोक पावताचे तेदंत सांगता पळय कसलें ना तांणी गायत्री अनुश्ठान करताची होम करताची अध्ययन करताची अध्यापन करताची ताजी निमती ब्राह्मण एक वेदमय नावं वेदमयीं कृत्वा एक वेदमय नावे म्हळ्यार एक दोणीची ते सिद्ध करले ते दोळ्या दिसची दोणी न्ही हें भवसागर दुखून वचची दोणी म्हूण लेखुका ताजी निमती तांणी चातुर्वर्णियांच्या काही उद्धार करताची तांणी उद्धार देताची कारण कसं न्ही म्हूण म्हळ्यार तांणी गायत्री इत्यादी महामंत्राचे अनुष्ठान करताचे आनी कोण ब्राह्मणांक सत्कार करता तांगेल विशया देवतेंकय भारी संतोष आसता आनी ब्राह्मणान दान घेवन संतोष मनारी पुण्यलोका बाप्ती रस्तू म्हूण सांगल्यार पुरकय सर्व स्वर्गादी लोक मेळटा म्हूण अनुदिन देव पितृपुजा ब्राह्मणांक सत्कार केल्ले म्हूण जाल्यार अनंतानंत काल पुण्य लोकांतू आसूं येस्त म्हूण म्हणटाची कसलेची संशय जावका म्हणना कळवे आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार मरणासन्न स्थिती रे ताण दान दिल्लें म्हूण जाल्यार ताकाय पुण्य लोक मेळटा म्हूण कितले कडेन नसये मरणासन्न स्थितीर आतां मरण जेवचें कळना सडन मरण आस्पत्रे मरण तशें जाल्यार जायना फुडें कालांतू प्राय जावन मरचें
त्या वेळारी मरण येता म्हणून 2 दीस पुढे कळता तांकां गोर गोर सुरू जाता तशें पळय त्या वेळार तांगेले हात आपणान दान दिवयतलीची दशदान आतां मरणा नंतर दिवय दिताची 12 दिसा ते दशदान दिता जाल्यार आस्तन दिल्यार ते आनीकी श्रेश्ठ म्हूण सांगून मागीर आनीक कसं म्हळ्यार श्राद्ध पित्रा कार्य सकडी श्रद्धेन कोरका म्हणस कोण श्राद्ध दिनांत स्वल्प पुणी आळसायना अशी श्राद्ध करतकी तो वेदाध्ययन संपन्न जावन आशिल्ल्या ब्राह्मणांक आपोवन भोजन करिसीत की तो भारी श्रेश्ठ ताका मस्त पुण्य मेळटा म्हणून श्राद्ध भोजना कोण कोण आपोवचे न्हय म्हूण महाभारतांत सांगला पळया दुर्वर्ण कुनखी कुष्टी मायावी कुंडगोलकौ वर्जनीया प्रयत्नेन कांडपृष्ठाश्च देहिनः जुगुप्सितं हि यच्छाद्यं दहत्यग्निरिवेंधनं म्हळ्यार दुर्वर्ण म्हणला तो एक वेळ पतित म्हळ्यार अपवित्र जावन आशिल्लो पापिश्टो तांकांय दुर्वर्ण म्हणटात जेवो केलो वजन पळय धवे आंग जावन आसता जेवो कळे 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 कळेची तसल जनांक आपोवच न्हय तेजस्वी जावन आशिल्ल्या जनांक आपोवका म्हणटाची दानाक कुनखी वक्र वक्र नांगकुटश्चो कुष्टी कुष्ठरोगाचो मायावी मोसगारू मोस करतलो कुंड आनी गोलक कुंड म्हळ्यार बामणस जाल्यार तो चल्लो कुंड म्हणून घेतलो चल्लो दुसरे दारलेले निमती जाल्लो आनी गोलक म्हणजे कोणाक म्हळ्यार एकलीक बामण मेल्लो ती विधव जाली मागीर एक चेडूं जाता कोणाले निमती जावं तेदन ताका गोलक म्हूण म्हणटाची तसल जना पळय दान दिवच्या नज श्राद्ध भोजना आपोवच्या नज म्हणस मागीर केलो ब्राह्मणाची जाल्यार धनुर्बाण धारण करून क्षत्रिय वृत्तीन जीवन करताची आतां द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे ब्राह्मण तांणी जाल्यार तांणी धनुर्वेद शिकिलीची क्षत्रिय वृत्तीर जीवन म्हूण न्ही जाल्यार युद्ध विद्येनी शिकून तांणी जीवन क्षत्रिय वृत्तीर केलेलें न्ही तांणी अध्ययन अध्यापनान जीवन केलेलें जाल्यार कोण क्षत्रिय वृत्तीन जीवन करता पळय तांकां श्राद्ध भोजन आपोवचें नज आनी श्राद्ध करतना केन्नाय जुगुप्सेन आळसायीन करूं नज कोण तशी श्राद्ध करता तांगेल श्राद्ध करत्र कोण आसा तांगेल वंशनाश जाता म्हूण म्हणटाची ये श्राद्धेन युज्यन्ते मुखांद बधिरादयः ते अपि सर्वे नियोक्तव्या मिश्रिता वेदपारगैः कोणेय एक पंथा श्राद्धा वेळाक पोट्टे कुरडे केप्पे म्हळ्यार अंगविकलजन म्हणटा पळय तांकां श्राद्ध भोजनाक आपोवंक जाता जाल्यार तांनीच तांकां भोजन दिवचें न्ही श्रोत्रिय ब्राह्मणांक भोजन दिवन तांकां दिवका आनीक कसं म्हळ्यार कोण ताका येता आनी उद्धार करून घेवका दुसऱ्यांकय उद्धार करच्या समर्थ जावन वचका तसल वेद पारंगत जावन आशिल्ले नित्य कर्मानुष्ठान होम अग्निहोत्र इत्यादी करतल्याक सकल शास्त्र गुप्त आशिल्ल्यांक मान दान केल्यार लायक न तथा हविषो होमैः न पुष्टैः अनुलेपनैः अग्नयः पार्थ तुष्यन्ति यथा हेतिथी भोजने नित्य कोण अग्निहोत्र करता अग्निहोत्र केल्ली मात्राक अग्नीक संपूर्ण तृप्ती जायना वैश्वदेवाग्नी कोरका अतिथी सत्कार कोरका त्या वेळा मात्र अग्नीक तृप्ती जाता म्हूण म्हणटाची वैश्वेदेव म्हूण म्हळ्यार अन्न करून जाता पळय ते नैवेद्य देवा नैवेद्य न्ही जावन ते अन्न वैश्वेदेवाक हें करून मागीर स्विकार करचें म्हूण सांगून आशिल्लें आतां आमकां आमगेले सनपणेन तो आम्मान तेदन रान्नी उज्जस्त आशिल्लें शीत जाल्ली कुडलें ते शीत तो निस्तान जाल्ली कुडलें येदे शीत काण रान्नीन तूं घालूं आशिल्लें मागीर कैळ्याक गायक सकट घाल मागीर जेवचें ताका वायस गोग्रास म्हणचें हें अग्नीन शीत घालचें पळय ताका वैश्वेदेव होम म्हूण म्हणचें ते शास्त्रोक्त जावन करताची मठान तूं देवस्थानान तूं पळय आतांय वैश्वेदेव होमच जाल्यार घरान घरान तूं जेवचें आशिल्लें राबला अग्निहोत्र जायना आतां मागीर वैश्वेदेव होम करचें कशी तशें जावन गृहिण्याची थोडे शीत काण रान्नी घालचें म्हण आशिल्लें आतां तेवय राबला त्या म्हळ्यार गॅसा वयर शीत घाल्यार गॅस वायट जाता म्हूण गॅस स्टव वायट जाता म्हूण जाल्यार केला उकडीन अगिश्टीक कोरून म्हळ्यार कसं म्हणटाचे आमी सिगडी म्हणटा पळय तसल्यांनी कोरून तांदूळ भितर शीत घालचें म्हूण सांगून आसा वैश्वेदेव म्हणचें ताका जेवो ताजे नंतर आनी एक सांगता सर्व प्रयत्नांनी तूं अतिथी सत्कार करी
अतिथी जेवणा इल्याक पाय धुवच्या उद्दा दिवका पिवच्या उद्दा दिवका ताजी नंतर कई दुखून चमकून येवची तांनी तेदना तांकां पादोदकम पादघृतम म्हळ्यार पाय्या लावच्या तूप दिवका के उज्जत न्हू पाय्याक चमकून त्या वेळार तूप दिवका म्हूण मागीर दीपमन्नम प्रतिश्रयम दिवो उजवाडा तांकां दिवो अन्न आश्रय पुरय दिल्लें म्हूण जाल्यार तो तागेल मरणा नंतर ताका यमदूत वर्णाची यमलोकांतूय वर्णाची सीदा तो देवलोकाक वता म्हूण सांगून म्हणटा माल्यापनयनम द्विजो उच्चिष्टावमार्जनम अकल्पः परिचर्याच गात्रसंवहानानीचम म्हळ्यार देव निर्माल्य काडचें ब्राह्मणान भोजन केल्लें पान काणू गोमय करचें भोजन जाल्ली नंतर तांकां गंध इत्यादी दिवन उपचार करचे आनी ब्राह्मणांक पाद सेवन न्ही करचें म्हळ्यार पांय चिरडूचे म्हणटा पळय हे खंयचे केल्यार गोदान केल्लें पशी अधिक फल मेळटा तांतूय कपिलवर्णाचे गाय कपिलवर्ण म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ हांग तांबडीसी पिंकसी असता पळय तसले गायक दान जावन दिल्ली म्हूण जाल्यार सर्व पाप परिहार जाता म्हूण म्हणटा शांतुक चलयची संशय ना म्हूण तशी दितन कशी दान करता म्हळ्यार भांगर आनी घालून दिवका खंय गायक दान दिवचें म्हळ्यार तशीच मागीर अन्यक कसने म्हूण म्हळ्यार श्रोत्री जावन आशिल्ल्यांक दान दिवका तांतूय गृहस्थू अनुदिन अग्निहोत्र करतलो घरांत बायल चेडूं सकट आसतलें आनी श्रेश्ठ दान कसलें म्हळ्यार कोणेंय म्हाका उपकार करतली तांकां आजी दान दिलें पांय तांगेले निमते उपकार मेळटले म्हूण तशी लेख नाशी खंयचे विधाचे उपकार करना नाशी आशिल्ल्याक दान दिवका म्हूण सांगून असल्यांक मात्र दान दिवका म्हूण अन्य कसं म्हूण म्हळ्यार ऐश्वर्यवंतांक दान दिवका म्हूण ना कित्याक म्हळ्यार तांकां जाय जाल्यार आशिल्ली देखून तांकां दान दिवनी प्रयोजन कसलें म्हूण मागीर एक ब्राह्मणा एक गाय दान जावन दिवका 4-5 ब्राह्मणा एक गाय दिवन तुमी कसं म्हूण पळया म्हळ्यार तांणी ती गाय विकून ते दुड्ड काण घेताची ते असं म्हणे कळ्ळें दान घेतील कोण आसा पळय तो दान दिल्लेले गाय ताका दान दिलेली गाय ताणें विक्रय केल्ले म्हूण जाल्यार कोण दान दिल्लें तांकां पापा फल मेळटा खंय तशें जावन कोणेय गाय तुमी वांटून घेवचें म्हूण दान दिवच्यानाचें एक मनशा एक गाय दिवका म्हूण सांगून आसा आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार स्वर्णदानाचे विशय सांगता एक श्रेश्ठ तेजस्वी ब्राह्मण तोवय स्वर्णवर्णाचो ब्राह्मण ताका परिशुद्ध म्हूण लेखतो तसल्याक एक स्वर्णमुद्र दान दिल्लें म्हूण जाल्यार 100 स्वर्णदान केलें पशी चड पुण्य मेळटा म्हूण अन्नडवाहम तू यो दद्याद बलवंतम धुरंधरम स निस्तरती दुर्गाणि स्वर्गलोकम च गच्छति एक अन्नडवाहम म्हळ्यार बसव तेवेळेस बलिश्ट जावन आशिल्लो बसव दान केल्लें म्हूण जाल्यार कितलेकी कश्ट परिहार जाता म्हूण म्हणटाचे मागीर भूदान करचे विशय येयलो भूदान तेवेळी वेदांग पारंगत ब्राह्मणाक भूदान दिल्लें म्हूण जाल्यार कोण दिला की ताका कसल आशी आस ते पुरे आशी तागेले परिपूर्ण जाता म्हूण आनी आतां एकल्याक दान दिवका म्हूण मनस तागेले कसले ना पाप दान दिवच्याक ताका दान दिवचें जायना कोणाकय आयल जेन्ना अन्न घालूं सामर्थ्य ना जाल्यार तागेले बागला कोणकी येताची कसो करचें दिवचें कांय ना त्या वेळाक ताणें पळय अमके कडेन वस तुका दानय मेळटा अन्नय मेळटा म्हूण सांगून खंय वचका म्हूण सांगल्यार जेवो थंय व्हरून सोडल्यार पुरो ताजीनय महत्तर पुण्य मेळटा म्हळ्यार पुडली कालांत खंय दुखून चमकून येवचें आशिल्लें पळय चमकून वोंवटेतना तांणी खंयचे जेवो घरा ह्या घरांत ह्या गांवांत खंयचे जेवो एक चांग घर आसवें अन्न विश्रांती घेवचें जागो पुरय दितले म्हूण म्हणल्यार आमकां दिवचें जायना नातल्यार आमी ते दितले कोण आसाची तांगेलें नांव सांगलें जेवो तांगेलें घर दाखोवन दिल्लें म्हळ्यार बदची दिल्लें तितलें पुण्य मेळटा खंय तशें जावन उपकार करचें आमकां सामर्थ्यक ना जाल्यार उपकार करतले जेन्ना दाखोवचें तितलें पुणी सामर्थ्यक आसुका म्हूण म्हणटा मार्कंडेय ऋषी मागीर अन्नदाना विशय येता अन्नदान सर्वदाना पशी श्रेश्ठ तूं कसल दान करना नातल्यार व्हडणें बुकेन येईल जेन्नाक अन्नदान मात्र दिनानशी कोरूनच म्हूण सांगून यथाशक्ती च यो दद्याद
अन्नं विप्रेषु संस्कृतं स तेन कर्मण आपनोति प्रजापती स लोकताम. कोण बुकेन येईल ब्राह्मणाक सुसंस्कृत जावन आशिल्लें अन्न, सुसंस्कृत म्हळ्यार कशी लायक करून पक्व केलेलं अन्न आनी खंयची खंयची तांदळात न्ही वोट्रासे. सुसंस्कृत म्हळ्यार कशी उश्ट्यात नाप पडचे, नाका जिल्लेले अर्द शिजोवन दिवचे तशें न्ही. चांग अन्न यथाशक्ती दित की त्या अन्नदाना निमती तो श्रेष्ठ ब्रह्मलोक श्रेष्ठ स्वर्गलोकांतू तो जाग पावता म्हूण सांगून तशें न्हू मार्कंडेय ऋषी सांगता अन्नमेव विशिष्टम ही तस्मात् परतरम च अन्नम प्रजापतिश्चोक्तः स च संवत्सरो मतः. म्हळ्यार अन्नाची सर्वोत्कृष्ट जावन आशिल्ली देखून अन्नापशी श्रेष्ठ वस्तू खंयचेय ना देखून म्हणटा पळय अन्नम प्रजापती संवत्सरः संवत्सरो वैश्वेदेवः वैश्वेदेव्यो वै प्रजा म्हणून एक श्रुतिवचन आसा. म्हळ्यार वेदोक्त वचन आसा. तांतू अन्नाची प्रजापती ब्रह्म संवत्सरशी वैश्वदेव यज्ञान प्रजोत्पत्ती म्हणून म्हणटा. तशें सकल चराचर सृष्टी स्थिती लयाक कारण अन्न तशें ते अन्नदान दिल्ल्यारीच परमश्रेष्ठ म्हणून मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराक सांगता. आनीक कसं म्हळ्यार उदका विशय येयलो म्हळ्यार पुरय स्वर्णदान, गायी गोदान, बसवदान करचें, मागीर पुरे नमने दाना विशय येतरी आत्ता उदकाच विशय येता. कोण येतल वतल जनाले तानी निवोचक ताक पुढे अरवट्टीक करचें म्हणटालीच. तशी कोण तान निवोचक सरोवर बांदयतलीच की बांय खंडून दवरतलीच की आनी यात्रीक वावटेन येताची तांकां बसच्याक म्हूण सांगून आतां आमी पळय बस शेल्टर आनी म्हूण करता तशी व्हड एक जगली जो करून मांडनी करून मंटप म्हणटात ताका ते पळय बांदयतले. मागीर बुकेन आयिल्ल्या जनाक अन्न दितले. कोण दुख्खार आसाची तांकां चांग उतर उलोवन समाधान करतले. आनी पुरय अवसाना म्हळ्यार मरणा नंतर यम तांकां कसले बाद दिनाके. आनी कोण एक सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाक धान्य दान दित की तागेल घरांतू भांगरा पावसू येता म्हूण म्हणटाचे. तशी पळय अन्नदाहा प्रथमं यान्ति सत्यवाक् तदनंतरम अयाचिता प्रदाता च समम यान्ति त्रयो जनाः. म्हळ्यार स्वर्गसुख तिनी नमुने जनांक मेळटके. अन्नदानी तांकां सुरवेक स्वर्ग मेळटा. सत्य उलयतल जनांक दोनी म्हळ्यार फस्ट सेकंड थर्ड असल्यार स्वर्गा वच्चाक अन्नदानी फस्ट, सेकंड सत्यवादी सत्य उलयतल जन, अयाचित म्हळ्यार कोणेय केलो जन दानाचें अगत्य तांकां जावका कोणेय दान दिल्यार जावका जाल्यार याचन करूं तांकां मन्ना. ते अर्थ करून घेवन अयाचित म्हळ्यार याचने करना आशिल्ल्या जनांक दान दिता पळय तांकां तिन्नी स्थान. तशी 3 जने मेळचे जागो मात्र स्वर्ग सुख पावताची म्हूण हें धर्मराय इतले पुरे आयकता. मार्कंडेय सांगिल्लें तितलें आक्का आनीक कसले जेव निमून आयकुका म्हूण दिसता. शिवाय इतलें आयकल न्हू पुरो म्हूण दिसना. आमी जाल्यार इतलें पुरे सांगता आनी कितलें सांगिल्लें सांगचें. व्हडलें पुराण बिचवान बैसला कितलें आयकुचें कितलें सांगचें म्हूण दिसता. आमकां आयकुका म्हणूच दिसना. आयकुची ती एक बुद्धी कलियुगा जना भारी उणें आयकुची. कसो जाल्यार इन्स्टंट कितलेय व्हड काणी जेवो 4 वाक्यांतू सांगल्यार भारी संतोष. भागवत जेवो रामायण जेवो महाभारत जेवो कितलें सांगचें आसता कितलें आयकुचें आसा विशय कितलें कळू आसा आमकां तें पुरे नाका आमकां. जाल्यार तितले वग्गी खंयची काणी जाता ती जावका. पुरे बगी इन्स्टंट युग म्हणटाचे कलियुग म्हळ्यार तशें प्रति एक वग्गी जावका. शैमुणी म्हणया
पुरते ऐकूच्याक पुरती सांगच्याक कोणाक आयुष्यना अल्पायुजन जेवो तशी हांग युधिष्ठीर तशी नाही ताक कितली सांगल्यार ऐकू का म्हणटीस के वापास मार्कंडेयाले निमगीत के तू यमाल विषयी मस्त सांगली न्हू म्हाका यमो शिक्षा दिना यम अशें करना दान केलें जेन्ना आतां यमाल विशयी म्हाका उडगास येयलो मार्कंडेय ऋषी म्हाका ते यमलोकाक आनी भुलोकाक कितले अंतर आसा म्हूण सांग यमलोक कितले विस्तार ताजे नंतर यमलोकांत वच्चू का म्हूण जाल्लें मेल्ले नंतर वच्चू का म्हळ्यार पुण्य केलेले जना ना बरलेले जना जाल्यार यमलोका दुखून मुखारचे लोका वच्चू का जाल्यार ते दांटोका जाल्यार कसे सकड कार्य कोरका खंयचे सकड कार्य केल्ले री कर्म केले री यमलोक दांटून मुखार वच्चा जाता यमलोक चुक्कोन वच्चा जाता ह्या पळय सांगता कडेन सांगता की मार्कंडेय ऋषी युधिष्ठिरा हे जाल्यार प्रश्न भारी श्रेष्ठ प्रश्न तुगेले पवित्रतम जावन आशिल्ले प्रश्न पुरे आतां तूं ह्या प्रश्नी निमगेला म्हूण कळ्ळा पुरो सर्व ऋषी महर्षींक कुश्चो ना युधिष्ठिरान निमका आशिल्ले प्रश्न निमगेले म्हळ्यार कसल्या गुसवे असल प्रश्न एक तत्वजिज्ञास म्हणटाचे असल प्रश्न निमकां शिवाय अनगत्य कसले प्रश्न निमगूत नाही तशे ह्या प्रश्न तूं निमगेल नवे तूं निमगोका जाल्लो विशयी निमगेला अन्य कसं म्हळ्यार तूं आयकुका जाल्लोची ह्या प्रश्नाक उत्तर धार्मीक जनालान तूं सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तूं म्हूण सांगता आनी सांगता की षडशीति सहस्राणि योजनानां नराधिप मनुष्य लोका दुखून यमलोकाक 86,000 ಯೋಜನೆ 86,000 ಯೋಜನೆ म्हळ्यार एक योजना 4 मैली म्हणटाचे आमी अंदाज 4 मैली म्हळ्यार 86 × 4 मैल्स तितले हे त्या लोका वच्चाक आकाशाची वाट तोग्गू खंय दुखून वाटना वयर आकाशार दुखून वचुका मात्र ना खंयी उदाना सावट ना कसले मेळना भयंकर जावन आशिल्ले आकाशा मार्ग थंय दुखून यमलोका प्रयाण कोरका मात्र न्ही तितली दीर्घ वाटेरी वतनच पण आमकां यमदूतान तांडून व्हरचें म्हणटाची तितली दीर्घ वाटेर वच्चाक एक कडेन पुणी सावट नाकय रूख नाकय पिवच्या उद्दा नाकय वावटेले पायूम बैस्तसल पळ म्हळ्यार बसच्याक कसले नाकय ते तांणी कसं करताची यमदूत आपण होरो येईल जन तांणी पुरुष स्त्री जवो खंयचे प्राणी हंगा आयुष्य जीव आसूचे खंयचे प्राणी शरीर कळवे त्या जिवाक खंयचे प्राणी खंय त्या जिवांक आयुष्य जाल्ली आयुष्य सरले म्हणले कुडले तांकां तांडून व्हरू शूर करताचे जाल्यार भुंयतू आसतना मनशान कसले नियते यमदूतेस्तु यमस्य आज्ञाकरैर्बलात् नराः स्त्रियः तथैवान्ये प्रतिव्यं निवसन्यता जाल्यार कोणेय भुंयतू आसतना दानधर्म बिनी केला म्हूण जाल्यार ताजी फल आसतलें तांकां यमलोका वतन मस्त बाद दिनाक ब्राह्मणेभ्यः प्रदानानि नानारूपाणि पार्थिव हयादीनां प्रकृष्टानि ते अध्वानं यान्ति वै नराः सन्निवार्यातपं यान्ति छत्रेणैव हि छत्रदा मनशान जिवितकालांतू श्रोत्रिय ब्राह्मणांक खंयचे एक यान घोडो तसल पळय यान दान केल्ली म्हूण जाल्यार मरणा नंतर यमलोका वतना तांणी दान केलेले कसले यान आसा पळय ते तांगेला येवन ताजेर बैसून तांकां व्हरतकी छत्री दान केल्लें म्हूण जाल्यार यमलोका मार्गार छत्री मेळटकी सुर्याले वत आमकां लागना अशें ते जिवा लागना अशें पळयतकी अन्नदान करलेले जनाक तानी येनाकय कोण अन्नदान दिनी तांकां हें अन्नदान केलेले जना भूक जायनाकय कोण अन्नदान करनी जिवना एक पंतपुणी तांणी वावटेन वताचें वस्त्रदान केल्लेले जनाक वस्त्र मेळटकी वस्त्रदान करना नातिले जन नग्न जावन प्रयाण कोरका जातकय सुवर्णदान केल्लेले जन तांकां आभरण घालून प्रयाण करूं जातकय भूदान केल्लेले जन तांकां कसले अपेक्षा आसा ते तांणी मार्गार पावता सुखान प्रयाण करताकय यान्ति चैवा परिक्लिष्टा नराः सस्यप्रदायकाः नराः सुखतरं यान्ति विमानेषु गृहप्रदाः धान्यदान केलेले जन खंयचे कश्ट ना अशें प्रयाण करताकय गृहदान केलेले जनाक वरूक विमान येतकय पानीयदा ह्यत्रशिताः प्रहष्ट मनसो नरा पंथानं द्योतयन्तश्च यान्ति दीपप्रदा सुखं वैशाखारी तानेत नवे जोर तेदन आयिल्ले जना पळय जेवो कोणाक तानी येयला म्हळ्यार उद्दा दिल्लेले जन मरणा नंतर तांकां तानी ना जातकी दीपदान केल्लेले जनांक ते कळका मार्ग तो यमलोका वच्चो थंय तांकां उजवाड दिसतकय गोदान केल्लेले जन
तांकां पाप ना जावन ते यमलोकांत वाटेरी भारी संतोशान प्रयाण करता. मागीर उपवास व्रत म्हणलें ताजे तितले अद्भुत पल ना म्हणटाची. कोण 1 वर्ष पर्यंत 1 म्हयनो पर्यंत उपवास करता की तांकां राजहंसान तांडून व्हरचें भारी श्रेश्ठ भांगरा विमान येतकय व्हरूंक. तशी मागीर 6 रात्री उपास केलेल्या जनाक मोरान व्हरची नावें मेळटकय. 3 दिवसाक एक पंत जेवण करता म्हण जाल्यार तांकां कसले रोग रुजीन येना, मरणा नंतरय उत्तम लोक मेळटा म्हूण सांगून. मागीर तांणी म्हळ्यार जोर वत तांणी म्हळ्यार तांणी येता म्हाका उद्दा दी म्हणलेल्या जनांक उद्दा दिल्यार ताजी पुण्या विशय कसले सांगूक ना. इत्याक म्हळ्यार यमलोका वतना तान येता न्हय थंय हांगा दान दिलेलें उद्दाकच न्हय तेंची तांकांय संतोश दिता. त्या उद्दा पुरे हांगा दिलेलें उद्दा यमलोका मार्गान तूं पुष्पोदक म्हणलेलें न्हंय जावन कोण हांगा उद्दा दिला ताका मात्र दिसतकय ती न्हंय आनी तो उद्दा पितकय. तशी कोण उद्दा दिनी तांकां खंय पळयल्यार तांनीच अनुभव जाता जाल्यार तांकां खंय जाल्यार उद्दा मेळना म्हूण. त्याची कोण कसले दान धर्म करनी पापात्म तांणी यमलोका वाटेर वताची जाल्यार त्या पुष्पोदक म्हणलेलें न्हंय आसा पळय तांकां न्हंय दिसता जाल्यार उद्दा पिवया म्हूण लेकल्यार तांत भितर रेशी रगत तसले पुरे दिसतकय तांकां कळ्ळें. तशी पळय कसले एक नमने विचित्र न्हंय पळती पुण्यात्म जनान वतन तांकां चांग उद्दा दिसतकय तांणी ते पिवेत. तेंचे पापात्मांक तांतून रेशी रगत पुरे आसूचें न्हंय जावन असह्य जावन उद्दा पिवचेकय जायना तांकां. तशें जावन युधिश्टिरा केन्नाय दान धर्म इत्यादी करूं आयल ब्राह्मणांक यथोचित जावन उपचार कर तूं म्हूण म्हणटरस तुका चांग जाता म्हूण सांगून. आनीक कसले म्हळ्यार एक उडगास्त वरका कोण दान निमगुच्या आर्थ जावन येताच पळय तांगेल मागशीची इंद्र प्रमुख देवत येताच ते आयल्याक पूर जावन चमकून तांणी बुकेन आयल्याक तृप्ती केल्ले म्हूण जाल्यार ते इंद्रादी देवते तांकां भारी तृप्ती जातकय. खंयचे अतिथीक आयल्याक अन्न पान दिनाशी उपचार करनाशी पेटयले म्हूण जाल्यार देवते पळोवन बेजार जावन वताच. तशें जावन तांकां बेजार करून नज म्हूण जाल्यार आयल अतिथीक यथाविध जावन तूं पुजन कोरका म्हूण सांगून धर्मराया सांगता. आनी कसलो उपदेश दिवका तुका तूं निमगेलेले पुराय प्रश्नेक हांव उत्तर दिल्लें आनी कसलो उपदेश दिवका. तेदन तो सांगतकय तुका पुरे गुत्तस महर्शी असले विशय कितले आसल्यार ऐकुया म्हूण दिसता आनी कसले सांगता म्हूण तुका दिसता ते तूं सांग हांव आयकता म्हूण. कडेरी मार्कंडेय ऋषी सांगके युधिश्टिरा आयकतल जन नाची तूं आयकता कसले आसल्यार सांग म्हणून भारी आसक्तीन निमगीतरस तुका सांगचे म्हळ्यार म्हाकाय उत्साह येतरस. तुका आनीकय ಸ್ವಲ್ಪ धर्माचरणे विशयी सांगता ताजी निमती सर्व पापय दूर जाता ते सांगता शांत मनान आयक म्हूण म्हणटरस. आनी श्रेश्ठ ब्राह्मणांक गेले पाद प्रक्षालन करतनाय कपिला धेनू पुष्कर म्हणलेल्या क्षेत्रांत कपिला धेनू दान केल्यार कसं पुण्य मेळटा ते पुण्य मेळटा. मात्र न्ही ब्राह्मणाला पांय कशी धुवका म्हूण म्हळ्यार धुल्ली नंतर त्या उद्दाक कितले कालतय भुंयचेर आसता पळय तितले काळतय पित्र तांकां थंय तन्नीक कमला पत्रांत उद्दा मेळटकय पिवच्याक. तशी आनीक कसं म्हळ्यार एक ब्राह्मण ओमटेन येयलो म्हूण जाल्यार ताका चंद उतरान स्वागत करचें ताका पिवच्या उदक खावच्या खाण सकट दिल्लें म्हूण जाल्यार ताका जाय जाल्यार दिलें म्हूण जाल्यार 3 अग्नी आसा ती आमगेल्या आंगांतूय आसता दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनीय हे 3 अग्नी देवते तांणी तृप्त पावताच तांकां भितर आपयलें चंद करून लयलीची अर्घ्यपाद्य दिल्लें सत्कार केल्ले बसचें आसन दिल्लें जाल्यार इंद्र तृप्त पावता. तागेले
पायो धुताना पितृदेवते तृप्त पावताचे, भोजन दिताना प्रजापती तृप्त पावता कळबा. तेच आईल जनांक ब्राह्मणांक ये असल स्वागत पुरे कोरका अर्घ्यपाद्य दिवन तांकां भोजन तांणी उदक सगळें दिवका म्हूण. आनी गोदानाविशयी सांगता तुका म्हणटा. कशी म्हळ्यार दान दिवची कशी म्हळ्यार काय गोदान यावद वत्सस्य वै पादौ शिरश्चैव प्रदश्यते म्हळ्यार गायी बळान जेवच्या जेवका वासराचे दोन्ही पाय आनी मात्ते गर्भा दुखून भायरी येवन सुका पुर्ती पोडणे तितले वेळाकची एक ब्राह्मण आप्पन ते गायी विधिपूर्वक रथपूर्वक दान केल्ले म्हूण जाल्यार भारी चांग जाता. कितली काळ तयस पळय. आतां इत्याक म्हूण म्हळ्यार एक बुदाना पशी श्रेश्ठ कहयता. इत्याक म्हळ्यार केदना दोनी पाय मात्ती भायर येवन वरलेले वासराचे भाग आसा पळय ते भायर येना अशें गर्भांतू आसता पळय ते दोळतय त्या गायक भुदेवी म्हूण शिकय. तशें जावन त्या वेळार दान केल्यार गाय तसल गाय दान केल्यार बुदान केल्यार महापुण्य मेळटा म्हूण. तसले गाय कोण दान करता त्या गायीचे आनी वासराचे त्या गायक एक वासरू जाल्यार पळय ते दोनी गाय वासरा शरिरांत कितली रोम आसा पळय तितले सहस्र संख्यात युगांतू पळया कशें म्हणून त्या रोम आसा पळय रोमा आतां 100 रोमांना राशी रोम आसता जाल्यार हांव एक उदाहरण सांगिल्लें. 100 रोम आसल्यार 100 × 1000 म्हळ्यार 1,00,000 जालें न्हय 1,00,000 युग पर्यंत स्वर्गलोक आसतात. तसल्यार ते रोम कितले सिलेक्ट करायचे आनी कितले वर्स पर्यंत स्वर्गलोक आसूं येत पळया. तशी आनी दितना त्या गायक भांगर आनी घालून अलंकार करून दिवका काय. आनी तांतू एक कृष्णवर्ण म्हळ्यार काळी गायक दान दिल्लें म्हूण जाल्यार पुण्य भारी अपार जावन आसचें. तांतूय एक ब्राह्मणान ताका मेळ्ळेली काळी गाय आनीक योग्य ब्राह्मणान दान केल्ली म्हूण जाल्यार ताका भारी महापुण्य मेळटा म्हूण. आतां ताजे नंतर खाण जेवणा विशयी सांगता. मार्कंडेय ऋषी खावची जेवणचे विशयांतूल नियम ते आमी पयच्या दिसाक पळया. आजी सांगील सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.